2 आठवड्यांनंतर मान्सूनने राज्यात हळूहळू पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून राज्यातील इतर भागातही दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान सोमवारी मान्सूनने पुणे आणि अलिबाग पर्यंतची वाटचाल केली। त्यानंतर लवकरच मान्सून मुंबईसह राज्यातील इतर भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने सोमवारी व्यक्त केला। अशातच अखेर आज मुंबईत मान्सून दाखल झाला आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांवर आज वादळी पावसाचा प्रभाव राहणार आहे। आज राज्यातील कोणत्या भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। वाढती उष्णता, पावसाअभावी खोळंबलेली शेतीची कामे आणि अनेक जिल्ह्यात धरण साठ्याची चिंताजनक स्थिती असल्याने राज्यवासियांचं लक्ष समाधानकारक पाऊस कधी सुरू होतो याकडे लागले होते। मान्सूनने तळ कोकणात प्रवेश केल्यानंतर या भागात समाधानकारक पावसाची नोंद झाली। मात्र कोकण पट्ट्यातील अनेक भागात रविवारपासून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे, तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाचा जोर दिसून येत आहे। विदर्भातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती कायम आहे। तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे। राज्यात मान्सून हळूहळू सक्रिय होत आहे। 24 ते 27 जून दरम्यान कोकण किनारपट्टीसह राज्यातील अंतर्गत भागातील काही प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान मंगळवारी संपूर्ण कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भातील काही भागात वादळी पाऊस तर काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती राहील असा अंदाज आहे। आज कोकण पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जळगाव, धुळे आणि नंदुरबार आदी भागात हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।